पुण्यामध्ये गाजलेले अग्रवाल प्रकरण. आता हे अग्रवाल प्रकरण कुठं थंड होत आहे नाही तेच. उत्तर प्रदेशमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलाने चिरडले 3 अल्पवयीन मुलांना. आता पैसा, सत्तेची नशा नेमकी काय असते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. पण नेमकी ही घटना नेमकी आहे काय? ही घटना नेमकी घडली कशी? करण भूषण सिंह आणि या घटनेचा थेट संबंध नेमकी काय? आता करण भूषण सिंह नेमके आहे तरी कोण? चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात हा सर्व घडलेला घटनाक्रम. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल. ब्रिजभूषण सिंह म्हणजे उत्तर प्रदेशचे खासदार. आता ब्रिजभूषण सिंह हे नाव नेहमीच भारत देशाच्या राजकारणाच्या पटलावरती चर्चेचा विषय ठरते. ब्रिजभूषण सिंह आणि अनेक राजकीय नेत्यांचे वाद हे सर्व सुद्धा आहेत. हा करण भूषण सिंह हा उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा लहान मुलगा. आता तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल, ब्रिजभूषण सिंह नेमके खासदार आहेत परंतु ते नेमके आहेत तरी कोण? किंवा आपण जर पाहिलं, ब्रिजभूषण सिंह वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेकदा चर्चेत आले. राज ठाकरे आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यातला वाद हा सर्व सुद्धा आहे. उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा मी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये पाऊलही ठेवू देणार नाही, हे वादग्रस्त विधान करणारे ब्रिजभूषण सिंहच. दिल्लीच्या महिला कुस्तीपटू यांच्यावरती लैंगिक छळाचा आरोप अनेकदा ब्रिजभूषण सिंह यांच्यावरती झाला. त्यांना याच्यानंतर अटकही झाली आणि पुन्हा सुटकाही झाली. ब्रिजभूषण सिंह जे आहेत तर त्यांचा मुलगा करण भूषण सिंह याला केसरगंज मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आणि वेगवेगळ्या भागामध्ये प्रचारासाठी फिरत असताना त्या दिवशी सुद्धा ते प्रचारासाठी गोंडा या परिसरामधून जात असताना हा अपघात झाला. पण नेमकी अपघात झाला कसा, तो पण प्रश्न तुम्हाला पडलेला असेलच. ही घटना अशी घडली, यांच्या ताफ्यामध्ये 4 गाड्या होत्या. आता नेमकी रेल्वे क्रॉसिंगला 3 गाड्या पुढे निघून गेल्या आणि एक गाडी थोडीशी पाठीमागे राहिली आणि नेमकी रेल्वेचं फाटक पडलं गेलं. आता रेल्वेचं फाटक पडलं, गाड्या पुढे निघून गेल्या, काही वेळानंतर रेल्वे गेली, पुन्हा फाटक वरती झालं आणि पाठीमागची जी काही फॉर्च्युनर कार होती पुढल्या 3 गाड्यांना कव्हर करण्याच्या नादात ही वाऱ्याच्या वेगानं गाडी सुटली. आता नेमकी ही गाडी सुटली की वाऱ्याच्या वेगाने ही गाडी ड्रायव्हरला घेण्यासाठी कोणी सांगितलं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. कारण ड्रायव्हर इतक्या वाऱ्याच्या वेगाने तर गाडी आपोआप नेऊ शकत नाही. परंतु हा जो काही प्रकार घडला, वाऱ्याच्या वेगाने गाडी नेली, परंतु ह्याच वाऱ्याच्या वेगाच्या नादात 2 अल्पवयीन मुलांना आपलं आयुष्य संपवावं लागलं. आता या घटनेला घटना म्हणता येणार नाही तर ही हत्याच म्हणावी लागेल. कारण वाऱ्याच्या वेगाने जी गाडी नेली गेली, ती गाडी जर हळूवार पद्धतीने जर नेली गेली असती किंवा कमी स्पीडमध्ये जर चालवण्यात आली असती तर मला वाटतं ही घटना घडलीच नसती. पेट्रोल पंपावरतून ते मुलं पेट्रोल भरून आपली एक कड धरून चालले होते, एका साईडने चालले होते, परंतु वाऱ्याच्या वेगाने येणारी फॉर्च्युनर पाठीमागून आली आणि जोराची धडक दिली. या घटनेमध्ये 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. एक महिला गंभीररित्या जखमी झाली, तिच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता पुण्यामध्ये जे काही अग्रवाल प्रकरण घडलं त्याच धर्तीवरती इथलं करण भूषण सिंह हे प्रकरण घडलं. आता ही घटना घडली खरी, परंतु या सामान्य मुलांना न्याय मिळणार का? काही प्रकरण राजकीय दबावातून थंडावलं जाणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं किंवा तुमचा या घटनेबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन नेमकी कसा आहे तर या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.